नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, महिला बचत गट असतील, कर्मचारी असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेद्वारे रक्कम देण्याबरोबरच महिलांना आता आर्थिक सक्षमता पुरवण्याच्या दृष्टीनं हा व्हिडिओ तयार केलेला आहे. केलेल्या वस्तूंची पूर्तता केल्या जाणाऱ्या यशस्विनी ऑनलाईन पोर्टलद्वारे खरेदी विक्री करण्यात येईल. बचत गटातील महिलांना केवळ लाडकी बहीण न राहता आता लखपती बहीण होण्यासाठी सरसावलेलं आहे सरकार. यासाठी राज्यातील 2,000हून अधिक बचत गटांनी नोंदणी केली आहे महिला लखपती बहीण योजनेसाठी. आता महिला व बाल विकास विभाग यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्याच्यामुळं मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजना, महिला व बाल विकास विभागाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना दरमहा ₹1,500 मिळत आहेत. दुसरीकडे विविध बचत गटातील महिला विविध वस्तूंच्या निर्मितीने लघु उद्योग सुद्धा चालवत आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान सुरुवातीलाच राबवण्यात येणार आहे. अभियानाला लाडकी बहीण योजनेची जोड देण्यात येणार आहे. त्यासाठी महिला फेडरेशनद्वारे यशस्विनी नावाचे ऑनलाईन पोर्टल नुकतेच कार्यान्वित केले आहे आणि याद्वारे बचत गटांना उत्पादित केलेल्या विविध वस्तूंची खरेदी केली जाणार आहे. त्याचबरोबर बचत गटांचे स्वतःचे खाद्यपदार्थ, मसाले, कापडी पिशव्या, भरड धान्य, लाकडी कोरीव काम, पादत्राणे, बांबूच्या वस्तू, गृहसजावटींच्या वस्तू यासारख्या ज्या काही उद्योग समूहातून त्यांनी या ठिकाणी प्रोडक्शन करत असतात, त्या सगळ्यांचा उपयोग आता महाराष्ट्र शासन महाराष्ट्रामध्ये सर्व गोष्टींची ब्रँडिंग करून प्रत्येक गाव, प्रत्येक शहर याच्यामध्ये ह्या वस्तू पुरवल्या जाणार आहेत. त्याचबरोबर ते सर्व सुरू ठेवून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत महिलांना शिलाई मशीन, मिरची कांडप, दाल मशीन यासारखी साधने अतिरिक्त पद्धतीने पुरवली जाणार आहेत. त्याच्यामुळं जर तुम्हाला बचत गटाच्या माध्यमातून मिरची कांडप यंत्र, मशीन किंवा गिरणी घ्यायचा असेल तर ऑनलाईन पोर्टलवरती जाऊन तुम्ही महाराष्ट्र महिला सशक्तीकरण योजना यावरती क्लिक करून तुमचा अर्ज सबमिट करू शकता. जर तुम्हाला येत नसेल तर तुमच्या गावातील किंवा तुमच्या गावाशेजारील कुठल्याही CSC सेंटरवरती जाऊन तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. त्याच्यामुळं आता लाडकी बहीण योजनेच्या 1,500वरच आता समाधान न बाळगता विविध प्रकारचे बचत गट स्थापन करून उन्नती करायचा असेल तर नक्कीच तुम्ही या अभियानाअंतर्गत विविध योजनांचा फायदा घेऊ शकता. हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून आपल्या आजूबाजूला ज्या काही महिला असतील त्यांना सुद्धा मुख्यमंत्री लखपती दीदी अभियान असेल किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसोबतच या ठिकाणी बचत गटाच्या अंतर्गत काम करायचं असेल तर याचा फायदा होईल. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती. जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.